पीओपीच्या गणेश मूर्तींवर न्यायालयानं घातलेल्या बंदी विरोधात राज्यभरातील गणेश मूर्तिकारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। आज रायगडमधील गणेश मूर्तिकारांनी अलिबागचे शिंदेचे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतली। पीओपी बंदीवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं आमच्यावरती लक्ष द्यावं अशी मागणी सुद्धा मूर्तिकारांनी यावेळी केली आहे। मूर्तिकार व्यावसायिकांनी पीओपी बंदीचा निर्णय लागण्याआधीच लाखो रुपये कर्ज काढून मूर्ती घडवल्या आहेत आणि अशा गणेश मूर्तिकारांवर मोठं संकट उभं राहिलंय। हे संकट टाळण्यासाठी आमच्यावर सरकारनं लक्ष घातलं पाहिजे असं निवेदन ह्या मूर्तिकारांनी आमदार दळवींना दिलंय। यानंतर दळवी यांनी येत्या अधिवेशनापूर्वीच गणेश मूर्तिकारांचा प्रश्न मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गी लावतील। शिवाय आम्ही रायगड जिल्ह्यातील 7ही आमदार ह्याकडे एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि मूर्तिकारांना न्याय मिळवून देऊ असा विश्वासही त्यांनी दिला। खरं हा प्रश्न मागच्या 2-3 वर्षापासून तर लोकांसमोर उभा आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना हा विषय आम्ही चर्चा करून त्यातून पर्याय मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर हा व्यवसाय आणि देखील मूर्ती सुरू राहिल्या। आता कोर्टाच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने याला वेगळं वळण लागलं असं निश्चित सांगेल, पण शेवटी आपली आस्था असणारा मूळ प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की अधिवेशन काळाच्या पूर्वीच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बरोबर संवाद करून खऱ्या अर्थाने हा विषय सुटेल। कारण याला अनेक कांगोरे आहेत किंवा अनेक पर्याय देखील आहेत, तो पर्याय अवलंबून खऱ्या अर्थाने या मूर्तिकारांना किंवा व्यवसाय लोकांना न्याय द्यायला पाहिजे अशीच आमदार म्हणून माझी भूमिका निश्चित आहे। यासाठी जिल्ह्यातले सगळे 7ही आमदार असतील, मंत्री असतील, त्यांना एकत्र घेऊन खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री यांची भेट घेऊन कशा पद्धतीने याला रिलीफ देता येईल, कारण पोल्युशन कंट्रोल बोर्डाचा किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा तो निर्देश आहे आणि त्याप्रमाणे घेतलेला हायकोर्ट निर्णय आहे आणि हा मागच्या 2-3 वर्ष हा विषय खूप मोठी डिबेट चर्चा झाली, पण त्यांना पर्याय दिला होता। तसाच पर्याय पुढे चालू राहावा जेणेकरून हा व्यवसायाला कुठे बाधा निर्माण होऊ नये आणि मी आशावादी आहे की चर्चेअंती हा प्रश्न सुटून मूर्तिकारांना न्याय मिळेल। आज आम्ही पूर्णपणे पेन तालुका तसेच अलिबाग तालुका या 2-3 तालुक्यामधील लोक मूर्तिकार सर्व इथे जमलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे अशी एक समस्या मांडलेली आहे की जी आज पीओपीवर मूर्तीवरती जी बंदी आणलेली आहे अनधिकृतपणे, कारण कोणती बाजू न मांडता गणपती मूर्तिकारांची कोणती बाजू न ऐकता जो निर्णय दिलेला आहे कोर्टाने, त्याबद्दल आम्ही एक दाद मागण्यासाठी महेंद्र दळवी साहेबांकडे आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या या 2 किंवा 3 तारखेला जे अधिवेशन आहे त्यामध्ये मूर्तिकारांची समस्या मांडून मूर्तिकारांना न्याय द्यायचा प्रयत्न नक्कीच करू 100%। आणि जे रायगड जिल्ह्याचे 7ही आमदार आणि खासदार आहेत त्यांच्या वतीने संयुक्तरित्या हा विषय विधान परिषद मध्ये अधिवेशनामध्ये घेऊन हा निर्णय पूर्णपणे मूर्तिकारांच्या बाजूने लागेल यासाठी ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहेत। आज रायगड जिल्ह्यात आणि पेन तालुका हमरापूर विभागात जवळपास 1500 कामगार आमच्या हमरापूर विभागात कारखानदार आहेत आणि त्याच्यावर अवलंबून जवळपास 5 ते 6 हजार कामगार आज या व्यवसायातून आपली उपजीविका करतात आणि ज्याप्रमाणे राज्य सरकारने बैलगाडा शर्यत किंवा दहीहंडी हे सण कोर्टात जाऊन वाचवले, त्याप्रमाणे गणेशोत्सव हा देखील वाचवला पाहिजे आणि सन्माननीय दमदार आमदार महेंद्र दळवी यांनी आम्हाला शब्द दिला की येणाऱ्या अधिवेशनात आमची योग्यरित्या बाजू मांडून ते आम्हाला याच्यातून योग्य तो न्याय मिळवून देतील अशी गणपती बाप्पा चरणी आम्ही प्रार्थना करतो।